Okay, now we will see the second type of the solid state. There are the two types of solid. Solid चे दोन प्रकार म्हटले आपण. कोणते कोणते दोन प्रकार असतात? एक क्रिस्टलाइन सॉलिड असतो आणि सेकंड वन इज द amorphous solid. Now we will see the second type, that is the amorphous solid. Amorphous ला कोणता सॉलिड म्हणायचा होता? amorphous solid म्हणजे ज्याला शेप नसतो, amorphous. आता आपण मागे म्हटलो होतो क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय असतात? द कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी मांडणी आहे, अरेंजमेंट आहे, ती रेग्युलॅरिटी आणि पिरियडिसिटी असते, त्याच्यामध्ये नियमितता असते, रेग्युलॅरिटी असते आणि त्याच्यामध्ये नियमितता होती. तर यामध्ये काय असेल की द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे बारीक बारीक जे घटक कण amorphous सॉलिडचे बनलेले असतील, तर त्यामध्ये एक प्रकारची रेग्युलॅरिटी नसते, म्हणजे ते रॅन्डमली इकडे तिकडे अनियमित असतात, ते अव्यवस्थित असतात. तर अशा प्रकारच्या अरेंजमेंटला काय म्हणायचे? amorphous सॉलिड. तर amorphous सॉलिड म्हणजे नेमकं काय असते की जे लिक्विड असतात, सुपरपूल्ड लिक्विड, द लिक्विड ज्यांना आपण द्रव पदार्थ म्हणतो लिक्विड, तर दे आर द सुपरपूल्ड लिक्विड्स. amorphous solids are nothing but what? सुपरपूल्ड लिक्विड म्हणजे लिक्विडला खूप कूल केलं, सुपर कूल केलं, तर त्यापासून जे बनते दॅट इज काय असते? amorphous सॉलिड. ही अरेंजमेंट कोण डिस्क्राइब करतो? दॅट इज द लिक्विड फोटो, स्टॉप ऍक्शन फोटो. लिक्विडचे एक स्टॉप ऍक्शन फोटो असते, इट डिस्क्राइब स्टॉप ऍक्शन फोटोग्राफ. हे डिस्क्राइब करतो, काय डिस्क्राइब करतो? द amorphous solid. The stop action photograph describes the amorphous solid. amorphous solid ला डिस्क्राइब करतो. सो amorphous solids आर काय आहेत म्हणालो आपण? these are the super cooled liquid. हे एक प्रकारचे सुपर कूल्ड, खूप जास्त कूल केलेले लिक्विड, त्याला काय म्हणायचं? सुपर कूल्ड लिक्विड. आता यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूत आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ज्या प्रकारे क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये मागे म्हटलं होतं आपण की यांची जी कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट असते, इन दीज सॉलिड्स द अरेंजमेंट ऑफ कोणाची अरेंजमेंट? द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, घटक कण, त्याला काय म्हणायचं? घटक कण. द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजे या घटक कणची अरेंजमेंट जी असते, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स बारीक बारीक कण असतात, तर दिस अरेंजमेंट इज रॅन्डमली अरेंज्ड. दे आर नॉट रेग्युलर, इरेग्युलरली अरेंज्ड. दॅट इज रॅन्डमली अरेंज्ड. कशी अरेंजमेंट असतात यांची? रॅन्डमली अरेंज्ड. दे आर नॉट रेग्युलर, दे आर रॅन्डमली अरेंज्ड. जस्ट वी हॅव सीन इन द क्रिस्टलाइन सॉलिड. The second type, this is about amorphous solid is going on. The second type आहे solid state चा. solid state चा जो second type आहे त्याला काय म्हणालो आपण? amorphous solid. In these solids the arrangement of कोणाची अरेंजमेंट असते? नेहमी constituent particles. म्हणजे याच्यामध्ये असलेले बारीक बारीक जे पार्टिकल्स असतात, constituent particles. So what are constituent particles? Just we have seen atom, ion आणि molecule. atom आणि molecule यांना काय म्हणतो आपण? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. तर या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल रॅन्डमली अरेंज्ड असतात, इकडे तिकडे कुठेही अव्यवस्थित, रॅन्डमली अरेंज्ड असतात. क्रिस्टलाइन सॉलिडला आपण काय म्हटलं होतं? लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर असते, तर यांची शॉर्ट रेंज असते, शॉर्ट रेंज ऑर्डर्ड स्ट्रक्चर. शॉर्ट रेंज असतो, यांना रेंज कशी असते? यांची शॉर्ट रेंज असते, खूप लांब पर्यंत नसतात, ते छोटा रेंज असते. शॉर्ट रेंज त्याला काय म्हणायचं? शॉर्ट रेंज ऑर्डर्ड स्ट्रक्चर. ऑर्डर म्हणजे माहिती तुम्हाला एका व्यवस्थित मध्ये असणे, क्रम मध्ये असणे, तर त्याला ऑर्डर म्हणतो आपण. डेफिनेट असणे, निश्चित असणे अरेंजमेंट. तर ही कशी असते? शॉर्ट रेंज ऑर्डर्ड स्ट्रक्चर असतो यांना. क्रिस्टलाइन सॉलिडला आपण म्हटलं होतं शार्प मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट असतो, तर याला नो शार्प मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. नो शार्प मेल्टिंग पॉइंट. यांना शार्प मेल्टिंग पॉइंट असतो का? नसतो. नो शार्प मेल्टिंग पॉइंट. यांना मेल्टिंग पॉइंट शार्प नसतो. मेल्टिंग पॉइंट, देयर इज नो शार्प मेल्टिंग पॉइंट. कोणाला शार्प मेल्टिंग पॉइंट नसतो? amorphous solid. amorphous सॉलिडला शार्प रेंज असते आणि नो शार्प मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट शार्प असतो का यांना? नो शार्प मेल्टिंग पॉइंट. आता आपण ज्या प्रकारे
क्रिस्टलाइन सॉलिडला काय म्हटलं होतं, त्यामध्ये काय असते, अनआयसोट्रॉपी असते. तर हे काय असतात, हे आयसोट्रॉपिक. त्याच्या उलट that are called as the isotropic, means they show the isotropy. What is isotropy? As I told you that isotropy म्हणजे काय असते की डिफरंट डायरेक्शनला डिफरंट प्रॉपर्टीज असतात. जेव्हा आपण कोणत्याही सॉलिडला मोजलो तर त्यांचे गुणधर्म प्रॉपर्टीज जर डिफरंट येत असेल डिफरंट दिशेला तर त्याला काय म्हणायचं, आयसोट्रॉपी. तर आयसो मीन्स आता कसे येतील, सेम येतील. दॅट इज द प्रॉपर्टीज like which are the properties like refractive index, the properties like refractive index and other property. Just I told you that thermal and electrical conductance, thermal and which thermal and electrical conductance. तर हे जे प्रॉपर्टीज आहेत कोणते, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. So these properties are same in the same direction, are same in different directions. The directions are different, are same in the different direction. Different direction मध्ये हे properties जर same आले तर यांना काय म्हणायचं, this is called as the isotropy. Means they show the same properties. ते काय करतात, same properties दाखवतात. Means the properties like कोणते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, थर्मल आणि कोणती इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, हे प्रॉपर्टीज कशी येतील, सेम येतील. हे गुणधर्म सेम असतील, कुठे असतील, डिफरंट डायरेक्शनला. जर डिफरंट डायरेक्शनला गुणधर्म सेम आले तर त्याला काय म्हणायचं, आयसोट्रॉपी, दॅट इज कॉल्ड आयस. तर या सॉलिडला हीट केलं, शार्प मेल्टिंग पॉईंट असतो आपण आताच म्हटलं, आणि शार्प मेल्टिंग पॉईंट असल्यामुळे यांना जर आपण हीट केलं, ऑन हिटिंग ते काय होतात, हळूहळू सॉफ्ट होतात. ऑन हिटिंग ते ग्रॅज्युअली, हळूहळू म्हणजे कसं, ग्रॅज्युअली. ऑन हिटिंग ते ग्रॅज्युअली सॉफ्ट, ते ग्रॅज्युअली काय होतात, सॉफ्टन होतात, मऊ होतात. हीट केलं तर याच्यावरून ओळखायचं काय म्हणून, ॲमॉर्फस सॉलिड आहे म्हणून. जे मऊ झालं की ॲमॉर्फस सॉलिड असतं, मऊ होत नाही ते काय असतं, क्रिस्टलाइन सॉलिड. ऑन हिटिंग ग्रॅज्युअली सॉफन अँड स्टार्ट टू फ्लो, आणि काय होऊ लागतात ते, अँड स्टार्ट टू फ्लो म्हणजे पडू लागतात, स्टार्ट टू फ्लो जस्ट लाईक लिक्विड. ते कशा प्रकारे फ्लो होतात, जस्ट लाईक लिक्विड सारखे फ्लो होतात, स्टार्ट टू फ्लो. ऑन हिटिंग ग्रॅज्युअली सॉफन, ऑन हिटिंग उष्णता दिल्यावर काय होते, ते सॉफन होतात, मऊ होतात, अँड स्टार्ट टू फ्लो, आणि काय होऊ लागतात, त्यांचं फ्लो होणे सुरू होते. ऑन हिटिंग ग्रॅज्युअली सॉफन्स अँड स्टार्ट टू फ्लो. दे हॅव द शॉर्ट रेंज ऑर्डर. यांची ऑर्डर कशी असते, शॉर्ट रेंज ऑर्डर असते. In this solid, the arrangement of what, constituent particles. In this solid, the arrangement of constituent particle कशी असते, randomly arrangement. रँडम इकडे तिकडे कुठेही असते अरेंजमेंट, त्याला काय म्हणायचं, रँडमली अरेंजमेंट. अशा प्रकारच्या सॉलिडला आपण काय म्हणालो, अमॉर्फस सॉलिड. आयसोट्रॉपी म्हणजे कोणते प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आर कसे असतात, हे सेम इन डिफरंट डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शन मध्ये असतात, डिफरंट डायरेक्शन मध्ये डिफरंट असतात आयसोट्रॉपी. ऑन हिटिंग ग्रॅज्युअली सॉफन, ऑन हिट केलं त्याला उष्णता दिली तर ते काय होतात, ग्रॅज्युअली सॉफ्ट होतात, अँड स्टार्ट टू फ्लो, त्यांचा काय होऊ लागतो, फ्लो होऊ लागतो. तुमचे एक्झाम्पल्स, जस्ट आय टोल्ड यू द एक्झाम्पल्स आर ग्लास इज द बेस्ट एक्झाम्पल. प्लास्टिक जे की माहिती आहे तुम्हाला, हिट केलं प्लास्टिकला, ऑन हिटिंग काय होते, प्लास्टिक सॉफ्ट होते, अँड स्टार्ट टू काय होऊ लागते, फ्लो होऊ लागते. तर ते काय अमॉर्फस आहे. ग्लास, प्लास्टिक, बटर, रबर सुद्धा काय असतो, अमॉर्फस असतो. रबरचे कधी कण पाहिले का तुम्ही, स्फटिक पाहिले का, क्रिस्टल पाहिले का, नाही. तर ग्लास, प्लास्टिक, बटर, रबर, टार मीन्स द डांबर. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट, क्रिस्टलाइन सॉलिड. आणि काही मेटल आणि मेटलॉइडचे काय असतात, मेटल आणि मेटलॉइड यांच्यापासून बनलेले अलाईज असतात. अलाय संमिश्रे अलाय, ज्या प्रकारे पितळ आहे. तर मेटल आणि मेटलॉइड पासून बनलेले मात्र मेटलॉइड म्हणजे काय, जे काय असतात धातू सदृश, नॉन मेटल पासून नाही किंवा मेटल पासून नुसत्या नाही, तर मेटल व नॉन मेटलॉइड पासून.
मेटलवर मेटलाइट पासून बनलेले अलॉय जे असतात ते सर्व काय असतात, दे आर द अमॉर्फस सॉलिड. सो दीज आर द ऑल एक्झाम्पल्स ऑफ कोणाचे झाले ते अमॉर्फस सॉलिड्स.